आज डब्यासाठी काय बनवू हा मोठा प्रश्नच होता. शेवटी फ्रीजमध्ये मला दिसली पात आणि ठरवली डब्यासाठी पातीची भाजीच करायची. आई किंवा बायकोचा रोजचा असणारा घरातला एकमेव प्रश्न तर डब्यासाठी भाजी काय? आणि आपण ना स्वयंपाक काही पण बनवू तो फक्त मनापासून केलेला असावा. कारण स्वयंपाक हा फक्त पोट भरण्यासाठी नसतो, तर त्यात आपल्या माणसांची काळजीही असते. दररोज नवीन काही बनवणं शक्य नसतं, पण घरच्यांसाठी मनापासून केलेला एकही पदार्थ खास वाटतो, बरोबर ना? पातीच्या भाजीमध्ये ना मी तुरीच्या डाळीचा वापर करते, कारण तुरीची डाळ टाकल्यावर पातीला खूप छान चव येते. आणि जेव्हा आमच्या शेतामध्ये कांदे वगैरे होते ना, तेव्हा आमच्या शेतातूनच आम्हाला पात येत होती. पण आता सध्या आमच्या शेतातले सगळे कांदे वगैरे काढून झालेले आहेत, त्याच्यामुळे ना आम्ही सध्या विकतचीच पात आणून घरी भाजी करतो. भाजी वगैरे होईपर्यंत म्हणलं अगोदर कपडे वगैरे धुवून घ्यावे, कारण मला कपडे धुताना सर्वात मोठं काम झाल्यासारखं वाटतं आणि नंतर मी बाकीची कामे करायला घेत असते. इकडे कपडे वगैरे धुवून झाले ना, मी नंतर करणार होते भाकरी वगैरे. आज काय त्रिशाच्या पप्पांना शनिवार होता. आज फक्त त्रिशा माझ्या पुरता आणि आबापुरता स्वयंपाक करायचा होता. तरी पण स्वयंपाक तर करावाच लागणार. पातीची भाजी आज असल्यामुळे पातीच्या भाजी बरोबर करायच्या होत्या भाकरी, कारण ना पातीच्या भाजी बरोबर चपात्या अजिबात चांगल्या लागत नाही. आणि आज त्रिशाच्या पप्पांना काही खिचडी वगैरे करायची नव्हती, कारण त्रिशाच्या पप्पांनी मला सांगितलं होतं मी उद्या बाहेरगावी जाणार आहे, त्याच्यामुळे साबुदाणा वगैरे काही भिजत घालू नको. तरी पण ना मी त्यांच्यासाठी शेंगदाण्याचे लाडू वगैरे करून ठेवणार आहे, कारण ना त्यांना काल होते एकादश, असे सलग 2 उपवास आले ना त्यांचं काही खरं नसतं आणि त्यांना कंट्रोल होतं बरं का उपवास. मला तर अजिबात उपवास कंट्रोल होत नाही. इकडे माझी पातीची वगैरे भाजी झाली, सगळा फायनली स्वयंपाक झालेला होता. जेवण बनवणं सोपं असतं, पण नंतरच किचन आवरणं ही खरी मेहनत असते. हे काम रोज असलं तरी घर नीट ठेवण्याचा आनंद वेगळाच असतो. कट्टा साफ केला की वाटतं आज मिशन पूर्ण, पण 2 तासांनी परत हाच कट्टा तयार असतो. स्वयंपाक झाला की किचन कट्टा सांगतो आज किती काम झालं आहे ते. पण दिवस कितीही व्यस्त असला, किचन स्वच्छ केलं की मन शांत होतं. घरच्यांसाठी स्वयंपाक करणं म्हणजे प्रेम आणि हा कट्टा धुणं म्हणजे समाधान. दिवसभराचा थकवा इथे संपून जातो. किचनमध्ये उभा राहिलं की आपलं आई पण जागं होतं. सकाळ झाली आहे, पण घरात अजून सगळे गाढ झोपलेले आहेत. ही शांत वेळ मला खूप आवडते. दिवस सुरू होण्याआधी स्वतःसोबत घालवलेले हे काही क्षण मन शांत होतं आणि आजचा दिवस चांगला जाईल अशी अपेक्षा वाटते. माझं काही काम इथंच थांबत नाही. स्वयंपाक आणि किचन वाटतं तर आताशी फक्त धुवून झालेलं आहे. नंतर बाकीची कामे सगळी तशीच आहेत. त्रिशाची अंघोळ वगैरे, फरशी वगैरे, देवपूजा, सगळं बाकीचे कामेपर्यंत पटकन टाइम होतो आणि नंतर माझं आवरून मी जाते ड्युटीवर. ड्युटीला जाण्याच्या अगोदर मी आलते ह्या सोनाराच्या दुकानात. का तर सांगू का, मला सोनं वगैरे घ्यायचं नव्हतं बरं का, तर मला माझं स्वतःचं पायातलं नीट करायचं होतं. माझं पायातलं हे इतक्या वेळेस तुटलेलं आहे ना, की विचारायलाच नको. ह्याला इतका खर्च केलेला आहे, आत्तापर्यंत इतक्यांदा नीट केलेलं आहे. एवढ्या पैशात मला दुसरं पायातलं आलं असतं. पण असो, त्या दादांना म्हणलं तुम्ही आता तरी मला नीट पायातलं जोडून द्या. खूप वेळेस तुटलेलं आहे. त्यांना सांगितलं मी. इकडे ड्युटी वगैरे 4 वाजता सुटली की नंतर आम्ही आलतो इकडे रस पिण्यासाठी. मला काय रस प्यायचा नव्हता, ह्या दोघांनाच घ्यायचा होता. मला थोडंसं मेकअपचं सामान घ्यायचं होतं. आज स्वतःसाठी थोडंसं मेकअपचं सामान घ्यायचं होतं, कारण कधी-कधी स्वतःलाही खुश ठेवणं गरजेचं असतं. आपल्या बायकांचं कसं असतं माहितीये का, एखादी गोष्ट आपण घ्यायला जातो, फक्त एकच गोष्ट घ्यायची असती, पण दुसऱ्या बाकीच्या गोष्टी बघून आपल्या मनावर कंट्रोलच राहत नाही. खरं तर ना, ह्या गाड्यावर मी माझ्या लग्नाच्या अगोदरपासून मी इथून सगळं मला जे पाहिजे असतं ना ते सामान घेत असते. तर खूप सारे छान-छान गळ्यातले असतात. नंतर ना तिथून आले मी घरी आणि घरी यायच्या अगोदर मी गेलते बाजारात आणि बाजारात भेटले होते मला 2 कलिंगड आणि मी ते घेऊन आले. खरं तर मला त्या कलिंगडवाल्याने फसवलं. मला म्हणला खूप गोड वगैरे आहे, पण आतून काही सुद्धा गोड नव्हतं बरं का. इकडे कापतानाच कळलं. आतमध्ये सगळं पांढरं शिपट होतं. त्यापेक्षा मला असं वाटलं दुसरं काहीतरी खायला घेतलं असतं तर बरं झालं असतं. ह्या ना माझ्या दोन्ही आज्याच आहेत. एक आहे आईची आई आणि दुसरी आहे वडिलांची आई. तिकडे ना माझ्या आजीने माझ्या आईला देण्यासाठी इसूर तयार केलता. माझी आई पुण्याला असल्यामुळे तिला कामामुळे इसूर वगैरे करणं होत नाही. त्यामुळे माझ्या आजीने तिला तयार केलेला इसूर दिला आणि ही आजी मला इसूर देत होती तुला नेजा वगैरे भाजीसाठी, म्हणून मला ती दाखवत होती टेस्ट करण्यासाठी आणि तिने मला थोडा पिशवीमध्ये दिला. आजीच्या हातचं काळं तिखट म्हणजे घराची खरी चव. आज ती आईला देताना बघितलं तेव्हा जाणवलं रेसिपी फक्त शिकवल्या जात नाहीत, तर त्या प्रेमाने पुढच्या पिढीकडेही दिल्या जातात. आजी आईला काळं तिखट बनवून देत होती तेव्हा वाटलं आई आजही कुणाची तरी मुलगीच आहे आणि आईवर आजीचं अजूनही प्रेम तसंच आहे. इकडं यश आणि त्रिशाची भांडणं काय चालू होती, कारण दोघंही एकमेकांना खूप मारत होती. त्रिशा तर त्याला जास्तच मारत होती.
त्यांची ना इकडे टीव्हीसाठी भांडणं होती. त्रिशा त्याला रिमोट देत नव्हती आणि त्रिशा त्याला जास्त मारत होती. त्रिशा खूप आगाऊ झाली आहे ना. दोन्ही पण आजी मला बाहेर वाटे लावण्यासाठी आल्या होत्या. आज आईकडल्या आजींची आणि वडिलांकडल्या आजीची दोन्हीही आजीची मला भेट झाली. दोन घर वेगळी असली तरी माया मात्र सारखीच असते. दोघींच्या आशीर्वादातच आपलं पूर्ण जग दडलेलं असतं. आणि आपल्याला तर माहितीये आजीसाठी आपल्या मनाचा कोपरा किती हळवा असतो. आज माझ्या दोन्ही आजी मला एकत्र भेटल्या. एक जन्मापासून जपणारी आणि दुसरी लग्नानंतर स्वीकारणारी, पण प्रेम दोघीचंही तितकंच खास. ओके, सो बाय बाय. माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. खरं तर ना मी खरंच खूप खुश झालते माझ्या दोन्हीही आजींना भेटून. आणि हो, तुम्हाला तुमच्या आजीबद्दल काय वाटतं हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.